के आर एज्युकेशन ट्री ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्सचा पार्ट 4 पाहणार आहोत, ज्यामध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत: डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, फ्रेम ऑफ रेफरन्स, सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. आधीच्या लेक्चर्समध्ये आपण कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन स्टडी केलं, ज्यामध्ये आपण डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, एक्सलरेशन हे सर्व पॅरामीटर्स कन्सिडर केले. पण हे पाहत असताना ते कशामुळे प्रोड्यूस झाले तो कॉज आपण कन्सिडर केला नव्हता. डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये आपण तो कॉज देखील कन्सिडर करणार आहोत. एखादा ऑब्जेक्ट मोशन करत असताना त्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारे फोर्स, एनर्जी आणि पॉवर ह्यासारखे कॉज आपण ह्यामध्ये पाहणार आहोत. डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन समजून घेण्यासाठी आपण फ्रेम ऑफ रेफरन्स हा कन्सेप्ट पाहूया. ह्यामध्ये दोन टाईप ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स आहेत. फर्स्ट असणार आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि सेकंड असणार आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. हे एक्झाम्पल असणार आहे मेरी गो राऊंडचं. समजा हा एक मेरी गो राऊंड आहे आणि हा ह्या डायरेक्शन मध्ये रोटेट करतोय. आपण हा जो स्क्वेअर बॉक्स दिसतोय त्या ठिकाणी मेरी गो राऊंडवर बसलेलो आहोत. तर मेरी गो राऊंडचं स्ट्रक्चर आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्याच्यामध्ये एक सेंटरला रॉड असते, त्या रॉडला एक दोरी बांधलेली असते आणि त्या दोरीला इथे एक घोडा असतो, ज्या घोड्यावरती किंवा बॉक्सवरती आपण बसलेलो असतो. आणि जेव्हा मेरी गो राऊंड रोटेट होतो तेव्हा आपण ह्या पाथमध्ये रोटेट करणार आहोत. मग आता आपण ह्या ठिकाणी बसलो आहोत तर आपल्याला काहीतरी वेट असणार आहे. इथे एम आहे आणि ग्रॅव्हिटेशन फोर्स असेल जी. मग ह्या वेटमुळे ह्या दोरीवरती एक टेन्शन क्रिएट होणार आहे, ज्याला आपण टी ने रिप्रेझेंट केलेलं आहे. मग हे जे टेन्शन असणार आहे ते टुवर्ड्स द सेंट्रल ऍक्सिस असणार आहे. आणि जेव्हा आपण रोटेट करत असू तेव्हा इथे स्पीड चेंज होत राहणार आहे आणि त्यामुळे स्पीड चेंज झाल्यामुळे वेलोसिटी चेंज होईल आणि आपल्याला ह्या ठिकाणी एक एक्सलरेशन मिळणार आहे, जे ए नी रिप्रेझेंट केलेलं आहे. ह्या ठिकाणी आपण जेव्हा मेरी गो राऊंड मध्ये फिरत असतो तेव्हा काही लोक जे आहेत हे बाहेर आपल्याला बघत असतात. मग ते एका ठिकाणी थांबलेले असू शकतात किंवा एका कॉन्स्टंट स्पीडनी मुवमेंट करत असू शकतात. मग ही जी केस आहे ह्या केसला आपण सांगणार आहोत इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता आपण सेकंड केस बघूया. ह्या सेकंड केसमध्ये आपण ह्या ठिकाणी फिरतोय. मग ह्या ठिकाणी मेरी गो राऊंड वर फिरत असताना समजा आपला एखादा दुसरा मित्र सुद्धा ह्या मेरी गो राऊंड वरतीच बसला असेल, अगदी आपल्या समोरच. आता जसं आपण फिरतोय तसं आपली वेलॉसिटी चेंज होते आणि सिमिलरली जो आपला मित्र आपल्या समोर बसलेला असेल, म्हणजे जो आपल्याकडे पाहत असेल, त्याची सुद्धा वेलॉसिटी काय होत असणार आहे तर चेंज होत असणार आहे. मग जेव्हा आपण मेरी गो राऊंड वर बसलेलो असतो आणि आपण दुसऱ्या एखाद्या बसलेल्या व्यक्तीकडे पाहत असतो तेव्हा आपल्याला असं फील होत असतं की ती व्यक्ती जी आहे ती बाहेर ढकलली जाते. हे तुम्ही जेव्हा बसला असाल तेव्हा तुम्ही पण ऑब्झर्व केलंच असेल. म्हणजे आपल्याला काय दिसतं की जेव्हा आपण मेरी गो राऊंड वर गोल गोल फिरत असतो आणि दुसऱ्या लोकांकडे आपण पाहत असतो जे त्याच मेरी गो राऊंड वरती बसलेले आहेत, तेव्हा ते बाहेर ढकलले जातील असं आपल्याला ऑब्झर्व होत असतं. ह्यावरून आपल्याला असं फील होतं की त्यांच्यावरती एक फोर्स लागणार आहे जो आउटवर्ड डायरेक्शनला असणार आहे. मग फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय तर ऑब्झर्वर हा एका रेफरन्स पॉइंट पासून रोटेटिंग ऑब्जेक्ट कडे पाहत असणार आहे, तेव्हा त्याला आपण सांगणार आहोत फ्रेम ऑफ रेफरन्स. जर ऑब्झर्वर हा रोटेटिंग ऑब्जेक्टच्या बाहेर असेल, मग तो एकाच ठिकाणी थांबलेला असू शकतो किंवा एका कॉन्स्टंट स्पीड मध्ये मूव्हमेंट करत असेल, तर त्याला आपण सांगणार आहोत इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि जर ऑब्झर्वर हा स्वतः सुद्धा रोटेट करत असेल किंवा एका डिफरंट स्पीडला तो मुवमेंट करत असेल, तर आपण त्याला सांगणार आहोत नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. मग आता आपण ह्याचं थोडंसं डिस्क्रिप्शन पाहून घेऊया. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये काय असणार आहे तर हिअर ऑब्झर्वर मूव्स विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी ऑर अ झिरो वेलॉसिटी. ठीक आहे. मग जर ऑब्झर्वर हा झिरो वेलॉसिटीने मुवमेंट करतोय म्हणजे काय तर तो एकाच ठिकाणी थांबलेला आहे. पण तो कॉन्स्टंट वेलॉसिटीने मुवमेंट करतोय म्हणजे काय तर त्याची वेलॉसिटी जी असणार आहे ती फिक्स्ड असणार आहे.
मग जर वेलॉसिटी फिक्स्ड असेल तर तो एक्सलरेट करणार आहे का? तर एक्सलरेट नाही करणार आहे. त्याचं एक्सलरेशन जे असणार आहे ते 0 असणार आहे. का? तर त्याचा स्पीड जो आहे तो कॉन्स्टंट राहिलेला आहे. पण इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स काय होणार आहे? तर ऑब्झर्व्हर जो आहे तो एका व्हेरिएबल व्हेलॉसिटीने मूव्हमेंट करत असणार आहे आणि त्यामुळे ह्या ठिकाणी ऑब्झर्व्हरचं जे आहे ते एक्सलरेशन होणार आहे. मग न्यूटन्सने जे लॉज सांगितलेत ते इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ऍज इट इज फॉलो होतात, पण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ते फॉलो नाही होत. आणि ह्या ठिकाणी जसं आपण पाहिलं की इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये टुवर्ड्स द सेंटर आपल्याला टेन्शन आलेलं दिसतंय. ह्याच टेन्शनमुळे आपल्याला ह्या ठिकाणी एक फोर्स मिळणार आहे आणि तो जो फोर्स असणार आहे त्याला आपण रिअल फोर्स सांगणार आहोत. मग नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आपल्याला ऑब्झर्व झालं की ह्या ठिकाणी टेन्शन आहे, तर टेन्शनमुळे असणारा फोर्स ह्या ठिकाणी असणार आहे. पण ऑब्झर्व्हरला काय दिसतंय की आपण जेव्हा फिरत असतो तेव्हा बाहेर ढकललं जातो. मग हा जो फोर्स असणार आहे ह्याला इथे सुडो फोर्स सांगणार आहे. तो एक नॉन रिअल टाईपचा फोर्स असणार आहे. कारण ह्या ठिकाणी जरी असं दिसत असलं की आपण बाहेर फेकले जातोय, पण ऍक्च्युअल मध्ये आपण बाहेर न फेकले जाता त्याच रोटेटिंग पाथ मध्ये आपण मुवमेंट करत असणार आहोत. आता आपण ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याच्यावर असणारे फोर्सेस जे आहेत ते कन्सिडर करूया. पहिला फोर्स असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सलाच रिअल फोर्स सांगतात. मग जसं आता आपण नुकतंच पाहिलं की रिअल फोर्स जो असतो तो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये असतो. म्हणूनच सेंट्रिपिटल फोर्स जो असणार आहे तो अज्युम केला जाणार आहे इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. सेंट्रिपिटल फोर्स समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिसतंय की कार जी असणार आहे ती ह्या सर्क्युलर लूप मध्ये मुवमेंट करत असणार आहे. मग सर्क्युलर लूप मध्ये मुवमेंट करत असण्यासाठी कार वरती एक सेंटरला फोर्स लागणार आहे आणि ह्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स सांगितलेला आहे. मग आता आपण सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन समजून घेऊया. तर डेफिनेशन काय आहे बघा बरं. तर सेंट्रिपिटल फोर्स इज कंपोनंट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन कर्व्हिलिनियर मोशन. म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स हा कधी ऍक्ट होणार आहे? जेव्हा ऑब्जेक्ट जो आहे तो ह्या टाईपच्या कर्व्हिलिनियर मोशन वरती लागणार आहे. म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे तो एका कर्व लूप मध्ये किंवा कर्व पाथ मध्ये मोशन करणार आहे, तेव्हा तिथे काय होणार आहे? एक सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो लागणार आहे. पुढे काय सांगितलेलं आहे? तर इट इज अ फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द ऍक्सिस ऑफ रोटेशन और सेंटर ऑफ कर्वेचर. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स काय होणार आहे की डायरेक्ट होणार आहे, म्हणजेच त्याची डायरेक्शन असणार आहे टुवर्ड्स द ऍक्सिस ऑफ रोटेशन और टुवर्ड्स द सेंटर ऑफ कर्वेचर. आपल्याला माहितच आहे की एखाद्या ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी एक एक्सलरेशन रिस्पॉन्सिबल असतं, ज्या एक्सलरेशनला आपण सेंट्रिपिटल और रेडियल एक्सलरेशन सांगितलंय आणि ते एक्सलरेशन आपण AR ने डिनोट करतो आणि त्याची व्हॅल्यू असणार आहे -ओमेगा² इंटू आर. हे एक्सलरेशन प्रोव्हाइड करण्यासाठी जो पण फोर्स रिस्पॉन्सिबल आहे त्या फोर्सला इथे सांगितलेला आहे सेंट्रिपिटल और रेडियल फोर्स. आणि हा फोर्स जो असणार आहे तो ऑलवेज डायरेक्ट केला जाणार आहे टुवर्ड्स द सेंटर. ह्या फोर्सलाच नेट रिझल्टंट फोर्स ऑफ द सर्क्युलर मोशन सुद्धा सांगणार आहोत. आणि आपल्याला माहितच आहे की फोर्सचा फॉर्म्युला जो असणार आहे तो आहे मास इंटू एक्सलरेशन. मग इथे एक्सलरेशन जे आहे ते आपल्याला सेंट्रिपिटल और रेडियल एक्सलरेशन कन्सिडर करायचं आहे आणि त्याला जर आपण मास m नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू मिळणार आहे. मग जर आपण ह्याचा मॅग्निट्यूड फॉर्म कन्सिडर केला तर ही निगेटिव्ह साईन जी असणार आहे ती निगेटिव्ह साईन निघून जाणार आहे आणि आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू मिळणार आहे CPF इज इक्वल टू m⍵² इंटू आर. आपल्याला टेंजेन्शियल वेलॉसिटी v आणि अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा यांचे रिलेशन माहीतच आहे. v इज इक्वल टू ओमेगा इंटू आर. त्या रिलेशन वरून आपल्याला हा एक आणखी फॉर्म मिळणार आहे CPF इज इक्वल टू mv² डिवायडेड बाय आर. आणि आणखी एक फॉर्म मिळेल तो असणार आहे CPF इज इक्वल टू mv ओमेगा. सेंट्रिपिटल फोर्स हा एक फोर्सच असणार आहे आणि फोर्सचं युनिट हे ऑलवेज न्यूटन असणार आहे.
सेकंड टाइप ऑफ फोर्स असणार आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. ह्याला नॉन रिअल, सुडो और फिक फोर्स सुद्धा सांगतात. सुडो फोर्स हा आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये पाहिला होता, म्हणूनच सेंट्रीफ्युगल फोर्स हा अज्युम केला जाणार आहे इन द नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. सेंट्रीफ्युगल फोर्स कन्सिडर करण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. ह्या एक्झाम्पल मध्ये कार जी आहे ती सर्क्युलर लूप मध्ये मुवमेंट करते. कार जेव्हा सर्क्युलर लूप मध्ये मुवमेंट करत असणार आहे तेव्हा आउटवर्ड डायरेक्शनला जो फोर्स लागणार आहे त्याला सेंट्रीफ्युगल फोर्स सांगणार आहेत. म्हणूनच ह्याची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन दिलेली आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स इज अ फोर्स that arise from the body's inertia and appears to act on the body that is moving in a circular path. म्हणजे असा ऑब्जेक्ट जो सर्क्युलर पाथ मध्ये मुवमेंट करतोय त्याच्यावरती सेंट्रीफ्युगल फोर्स हा लागणार आहे, बट इट इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर अराउंड विच द बॉडी इज मुव्हिंग. पण तो डायरेक्ट केला जाणार आहे अवे फ्रॉम द सेंटर. आपण सेंट्रीपिटल फोर्स आधी स्टडी केलाच. तो सेंट्रीपिटल फोर्स होता टुवर्ड्स द सेंटर, पण सेंट्रीफ्युगल फोर्स असणार आहे अवे फ्रॉम द सेंटर. म्हणजे ह्या दोघांची डायरेक्शन ही एक्झॅक्टली अपोजिट असणार आहे. सेंट्रीपिटल फोर्सची व्हॅल्यू होती CPF इज इक्वल टू -m ओमेगा स्क्वेअर आर, पण सेंट्रीफ्युगल फोर्सची डायरेक्शन ही एक्झॅक्ट अपोजिट असल्यामुळे त्यातली मायनस साइन जी आहे ती निघून जाणार आहे आणि सेंट्रीफ्युगल फोर्स आपल्याला मिळणार आहे m ओमेगा स्क्वेअर इंटू आर. आता सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स ह्यांचं बेसिक अंडरस्टँडिंग करण्यासाठी आपण पुन्हा एकदा मेरी गो राऊंडचं एक्झाम्पल बघूया. मेरी गो राऊंड हा सुरुवातीला जेव्हा चालू केला जाणार आहे तेव्हा त्याचा स्पीड जो आहे तो हळूहळू हळूहळू इन्क्रीज होत जाणार आहे. मग हा स्पीड इन्क्रीज होत असताना आपल्याला असं फील होणार आहे की आपण बाहेरच्या दिशेने फेकले जात आहोत. म्हणजेच ह्या केसमध्ये मेरी गो राऊंड वरती सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे तो वर्क करत असतो. तेच इथे दिलेलं आहे. इन केस ऑफ मेरी गो राऊंड इनिशियली वी एक्सपिरियन्स आउटवर्ड फोर्स until it reaches to the uniform speed. This force is a centrifugal force. मग थोड्या वेळाने काय होणार आहे, जेव्हा मेरी गो राऊंड फिरतोय तेव्हा तो एका युनिफॉर्म स्पीड वरती येणार आहे. तो युनिफॉर्म स्पीड वरती आला की आपल्याला आउटवर्ड फोर्स जो आहे तो फील व्हायचा बंद होतो. त्या केसमध्ये काय होतं, इनवर्ड डायरेक्शनचा जो सेंट्रीपिटल फोर्स आहे तो आणि आउटवर्ड डायरेक्शनचा सेंट्रीफ्युगल फोर्स एकमेकांना बॅलन्स करणार आहेत आणि आपल्यावरचा जो नेट फोर्स असणार आहे तो 0 होऊन जाणार आहे आणि त्यामुळे आपण सर्क्युलर लूप मध्ये एका कॉन्स्टंट स्पीडला फिरत राहणार आहोत. म्हणजेच when it reaches to the uniform speed, the centrifugal force जो आउटवर्ड डायरेक्शनला होता तो काय करणार आहे, बॅलन्सेस द रिझल्टंट ऑफ ऑल रिअल फोर्सेस म्हणजे सेंट्रीपिटल फोर्सला. इथे CFF हा CPF ला बॅलन्स करणार आहे आणि त्यामुळे नेट फोर्स इज 0. ह्या केसमध्ये सेंट्रीफ्युगल फोर्सला नेट सुडो फोर्स सांगतात आणि सेंट्रीपिटल फोर्सला रिझल्टंट ऑफ ऑल रिअल फोर्सेस असं सांगणार आहेत. सेंट्रीफ्युगल फोर्सचं युनिट सुद्धा न्यूटनच येणार आहे. मग जर आपण फोर्स इक्वेशन ऑफ सर्क्युलर मोशन पाहिलं तर ते असणार आहे सेंट्रीफ्युगल फोर्स प्लस समेशन ऑफ ऑल रिअल फोर्सेस म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स. मग तो नेट येणार आहे 0, कारण रिझल्टंट फोर्सेस म्हणजे समेशन ऑफ रिअल फोर्सेस म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स त्याची व्हॅल्यू असणार आहे -m ओमेगा स्क्वेअर आर, पण सेंट्रीफ्युगल फोर्सची व्हॅल्यू असणार आहे +m ओमेगा स्क्वेअर आर. जेव्हा आपण दोघांचं ऍडिशन करणार आहोत तेव्हा आपल्याला हे दोन्ही कॅन्सल झाल्यामुळे नेट फोर्स जो मिळणार आहे तो 0 असणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.